नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील राजू तांबे यांची पाऊस फुले हा पाठ आज आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया पाऊस फुले. आज शनिवार, सकाळची शाळा. ससोबा लवकर उठला. शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला, अगं आई, सकाळ झाली, तू कामाला लागलीस. खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला, प्रकाश कसा नाही पडला ग. अजून रात्र आहे का ग आई? आईने ससोबाला जवळ घेतलं. खुदकन हसत ससोबा म्हणाला, आई, तुझ्या मिशा टोचतील हा मला. तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली, अरे वेडूल्या, ऐक तर. ससोबा कान ताट करून ऐकू लागला. आई सांगू लागली, आता आभाळ भरून आलंय, आकाशात काळे ढग आलेत, आता प्रकाश पडेल, चमचमणाऱ्या विजेचा आवाज येईल, गडगडणाऱ्या ढगांचा, मग येईल पहिला पाऊस, गारेगार पाऊस, रिमझिम पाऊस, तडतड पाऊस, मुसळधार पाऊस. कोबी आणि गाजरं घेऊन बाबा बागेतून येत होते. ससोबा शेपटी ताट करून जोरात धावत सुटला. पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती. इतक्यात चमकन वीज चमकली आणि झाला की गडगडाट. ससोबा इतका दचकला की धाडकन बाबावरच आपटला. काही बोलणार इतक्यात टपटप टपटप पाऊस वाजू लागला. ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना. त्याने बाबांना घट्ट मिठी मारली. घरी आई वाटच पाहत होती. घरी येता ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन गेला. आई, ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले. पावसात नाचले, गाणी गायले. पाऊस फुलात भिजताना आपल्या ओल्या मिशावर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला, आई आई, पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरम गरम चहा बरा, म्हणून मी तुला भिजायला आणलं ग. चिंब भिजलेल्या ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली, आलं माझं लक्षात. आता बघूया पाऊस फुले या पाठातील समानार्थी शब्द. शाळा म्हणजे विद्यालय, कान म्हणजे कर्ण, रात्र म्हणजे निशा किंवा रजनी, आई म्हणजे माता, जननी, माऊली, सकाळ म्हणजे पहाट, बाग म्हणजे बगीचा किंवा उद्यान किंवा उपवन, आभाळ म्हणजे आकाश किंवा नभ, ढग म्हणजे मेघ किंवा जलद,